Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. अजित पवारांचे जवळचे अजित गव्हाणे यांनी काल शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर अजित पवार हे आज ऍक्टिव्ह मोडमध्ये दिसले आणि आज पुण्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी पिंपरी चिंचवडचे आजी माजी पदाधिकारी यांनी विद्यमान आणि माजी आमदाराची एक बैठक घेतली। तर या बैठकीत नेमकं काय चर्चा झाली या संदर्भात जाणून घेण्यासाठी अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेले कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, एकीकडे अजित गव्हाणेंच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही काम करत होतात, मात्र त्यांनी राजीनामा देऊन ते आता शरद पवार गटात गेलेले आहेत। अजित पवारांनी आज बैठक बोलवली होती, काय चर्चा झाली? एकूण चर्चा अशी झाली की आता नवीन अध्यक्ष निवडायचा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला तोंड द्यायचं आणि निवडून यायचं। पण दादांच्या मागे दादांचं जे विकास कामं केलेली आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये, त्यामुळे दादांच्या बरोबरच सगळे नगरसेवक सगळे कार्यकर्ते आहेत। बर, पण फटका बसू शकतो अजित गव्हाणे आणि त्यांच्या सोबत जे काही बसत नाही, बसणारच नाही फटका। जेवढे दादांचे उलटे आता जास्त नगरसेवक येतील पिंपरी चिंचवडला, कारण दादांचं काम आहे आणि दादांचं काम बोलतं हे सर्व कार्यकर्त्यांना। आता 1986 पासून तर आजपर्यंत जेवढे माझे नगरसेवक आहेत ते सगळे उपस्थित होते दादा येणार म्हणून आणि मीटिंग घेणार म्हणून, आणि पुन्हा आम्हाला 21 तारखेला मेळावा पण दिला। काय चर्चा झाली ताई? नाही, चर्चा काय झाली म्हणण्यापेक्षा आम्ही आलेलो आहोत ते आम्ही ठामपणे अजित दादांच्या मागे आहोत। आम्ही 91ला दादांना या ठिकाणी खासदार म्हणून निवडलेला आहे, त्यानंतर 92ला आम्ही उभे राहिलो, तर 92 दादा 91 पासून पिंपरी चिंचवडचं नेतृत्व करतायत। सुरुवातीला अगदी 8-10 जणच दादांच्या मागे होते नगरसेवक, पण आता संपूर्ण पिंपरी चिंचवड मधले म्हणजे बहुतांश नगरसेवक हे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे त्यांच्या मागे आहेत। तर आम्हाला तशी काही भीती नाही। अजित गव्हाणेंच्या बाबतीत जर तुम्ही विचारत असाल तर ते खरे म्हणजे मूळ काँग्रेसचे नव्हतेच, ते बीजेपी मधून आलेले होते आणि परत तसं त्यांची जी टेंडन्सी असते, एकेकाचे विचार असतात ते फिक्स असतात, त्यामुळे ते जाणं साहजिक आहे। त्याचं काही आम्हाला धक्का वगैरे बसणं नाही। अनेक आहेत की जे अध्यक्षपदाला इच्छुक पण आहेत आणि लायक पण आहेत, तर त्यासाठी तशा प्रकारे पिंपरी चिंचवडची धुरा सांभाळणारे अनेक नेते अनेक कार्यकर्ते या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि यापुढे अधिक जोमाने अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवडमध्ये काम करणार आहे, एवढंच सांगते। दुसरीकडे जे आपले माजी आमदार विलास लांडे हे देखील चाचपणी करतात शरद पवार गट असेल किंवा म्हणजे तुम्हालाही माहिती की त्यांची स्पष्ट भूमिका आजपर्यंत कधीच नव्हती। काल त्यांची चर्चा होती की ते शरद पवार गटात जाणार आहेत, परंतु आज ते या बैठकीला उपस्थित होते। तर तुम्ही यावरूनच पहा, काय विलास लांडे सारखे जे सगळीकडे चाचपणी घेत आहेत, पण शेवटी अजितदादांची आजची जी महत्वाची बैठक होती की कोण अजितदादांना साथ देणार आहे, त्या बैठकीलाही ते हजर राहतात। याचा अर्थच हा आहे की अजितदादांच्या मागे पिंपरी चिंचवडचे बहुतांश कार्यकर्ते नगरसेवक आणि नेते आहेत। पण काही फटका बसेल? कारण फटक्याचा प्रश्नच येत नाही, त्यांची विचारधाराच बीजेपीची होती, ते बीजेपी माइंडेड होते, ते मूळ ते काँग्रेसची नव्हतेच, त्यामुळे ते जाणं हे साहजिक आहे। त्यामुळे फटका वगैरे काही नाही। अनेक लोक आहेत विलासरावांच्या सारखे काय, आणि त्यात आज विलासराव आले म्हणल्यावर तुम्हाला काय याच्यातला सगळा मतितार्थ तुम्ही घ्यायला हवा। दाखवायला जरी कुठं गेलेले असले तरी शेवटी ते दादांचेच असतात। बैठक झालेली आहे, अजित पवार स्वतः उपस्थित होते। अजित गव्हाणे शरद पवार गटात गेल्यानंतर अजित पवारांनी बैठक घेतली, नेमकी काय चर्चा झालेली आहे? खरं तर 2 दिवसापूर्वी हे नियोजन झालं होतं। दादांनी पिंपरी चिंचवड शहरातील आजी माजी नगरसेवकांना ही वेळ दिली होती, परंतु काल ती घटना झालेली आहे। माजी अध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे काही नगरसेवकांसहित पवार साहेब गटामध्ये गेलेले आहे, त्यामुळे ही बैठक झाली। 86 पासूनचे आजी माजी नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते। दादांनी बऱ्याच नगरसेवकांची चर्चा केलेली आहे, त्यांचं म्हणणे ऐकून घेतलेले आहे। आगामी विधानसभा कशी लढणार, कुठला मतदारसंघ आपल्याला सुटणार, त्यावर चर्चा झालेली आहे। परंतु दादांनी येणाऱ्या 21 तारखेला वेळ दिलेली आहे पिंपरी चिंचवड शहरासाठी, आणि त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यांचं म्हणणे ऐकून आगामी या शहराचा अध्यक्ष कोण असेल त्याच्यावरती चर्चा होईल। पिंपरी चिंचवड मध्ये देखील ते येणार असल्याची माहिती आहे। नेमका शरद पवार यांचा मेळावा 20 तारखेला आहे आणि त्यांची जी बैठक आहे ती 21 तारखेला आहे, नेमका याचा अर्थ काय घ्यायचा?
नाही, प्रत्येक पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी त्या शहरामध्ये येत असतो. त्या पद्धतीनं 4 दिवसापूर्वी 2 बैठकीचं नियोजन झालं होतं. त्यापैकी एक बैठक आज पुण्यामध्ये झालेली आहे. दुसरी मोठ्या प्रमाणातली बैठक ही पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे 21 तारखेला. ठिकाण अजून फायनल झालेलं नाही, परंतु विलास रांडेंनी ती जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळं 2-3 दिवसात ती बैठक होईल. परंतु शहराध्यक्ष जे आहेत, जे अजित पवारांचे कट्टर होते अजित गव्हाणे, त्यांनी पक्ष सोडून शरद पवार गटात गेलेत. याचा फटका अजित पवार गटाला बसू शकतो. आता येणाऱ्या विधानसभेच्या माध्यमातून त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्या ठिकाणी त्यांना जाणवलं की ती जागा भाजपला जाते, परंतु त्यांना त्या ठिकाणी विधानसभा लढायची. त्यामुळे त्यांनी त्यांची तयारी चालू केलेली आहे आणि पक्षाला ती जागा भेटत नाही म्हणून दादांशी चर्चा करून त्यांनी पक्ष सोडून पवार साहेबांबरोबर गेलेले आहे. फटका बसेल असं वाटतं का पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाला? साहजिक काही नगरसेवक गेल्यानंतर त्या ठिकाणी पोकळी निर्माण होणार आहे, परंतु आता विलास रांडेंनी दादांना आश्वासन दिले की माझ्याबरोबर बरीचशी टीम आहे आणि पहिल्यापासून विलास रांडेच्या भागामध्ये काम करतात, त्यामुळे त्यांची देखील त्या ठिकाणी ताकद आहे. तुमचं काय ठरलंय चिंचवड मधून? आम्ही देखील दादांकडे मागणी केलेली आहे की चिंचवड मतदारसंघ हा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटावा. त्या पद्धतीनं आम्ही कार्यकर्ते सर्व मतदारांच्या भेटीगाठी घेतोय. दादांनी देखील त्या पद्धतीने सांगितलेलं आहे, तू तुझ्या पद्धतीने मतदारांना भेट, पुढचं मी पाहतो. नाही, परंतु पक्ष 2 वेगळे झाले, त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांची संभ्रम अवस्था झाली आणि लोकसभेत एक वेगळा निकाल जो लागला आहे, त्यामुळं काही जण त्यांच्या पक्षात प्रवेश करतात. शरद पवार साहेबांनी जरी पक्षात प्रवेश करायचा असेल तरी काही वेगळा निकाल लागणार नाही. महापालिकेमध्ये दादांचं वर्चस्व राहणार आहे, दादाच सत्ता दादांची येणार आहे इथं. आणि आम्ही आता दादांनी सांगितलं पण की राष्ट्रवादी आणि हे वेगळे वेगळे लढणार आहे पक्ष, जरी एकत्र युतीमध्ये गेला असेल तरी वेगवेगळे लढणार आहे कॉर्पोरेशनला. त्यामुळं निवडणूक ही दादांची सत्ता येणार आहे महापालिकेमध्ये. चर्चा काय झाली? चर्चा तीच झाली ना. आता जे उद्याचा पुन्हा मेळावा आहे 21 तारखेला, त्या मेळाव्यामध्ये तेच पुन्हा पिंपरी चिंचवडला, त्यामध्ये अध्यक्ष ठरवणार आहे 21 तारखेला मेळावा. उद्याच्या 21 तारखेला मेळावा आहे आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष निवड होणार आहे. तर जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते आज पुण्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी आले होते. त्यांच्यासोबत अजित पवारांची बैठक देखील झालेली आहे. एकूणच अजित गव्हाणे शरद पवार गटात गेले असले तरी याचा फार काही फटका बसणार नाही, कारण ते मूळ भाजपचेच होते असा जो आरोप आहे तो राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या कार्यकर्त्यांनी केलाय. तर दुसरी बाजू अशी की 20 जुलै रोजी शरद पवार यांचा पिंपरी चिंचवड मध्ये मेळावा होणार आहे, तर 21 जुलैला अजित पवार यांची बैठक आणि सभा पिंपरी चिंचवड मध्ये होणार आहे. त्यामुळं एकीकडे शरद पवार यांनी सभा घेतल्यानंतर अजित पवार देखील पिंपरी चिंचवड मध्ये सभा घेणार असल्याचं पाहायला मिळतंय. कृष्णा पंचाल, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.